दुनियादारीच्या यशाकडे जर आपण बघत असू, माझ्या शाखा घेणारे हे गरीब कुटुंबातील मुलं होती. आपलं कुठे त्यांना 2 लाख रुपये डिपॉझिट किंवा प्रीमियम ठिकाणी लोकेशन घेणं त्यांना पॉसिबल नव्हतं. तेव्हा आपण मारवाडी स्ट्रॅटेजी वापरली. म्हणजे तुम्ही बघत असाल मारवाड्यांची दुकानं, की जिथं आता नवीन घरं बनत आहेत, नवीन मार्केट तयार होते, तिथं ऑलरेडी मारवाडी जिधर के जहा ना जाए कोई वहा पोचे मारवाडी हे टॅगलाईन. तर ते पहिल्यांदा पोचायचे. मग मी असंच बऱ्याच ठिकाणी केले की सगळे लोकेशन चौक चौक हे बऱ्याच ब्रँडनी घेतलेले. मग मी आउटसाईड गेलो. आता माझ्या शाखा असतील, तुम्ही पाहत असाल आउटसाईड आहेत बऱ्याच, पण मला माहिती होतं की इथं टार्गेट कस्टमर आहे. चहामध्ये तुम्हाला खूप मोठं मार्केट लागत नाही. तुमचं टार्गेट कस्टमर पकडलं ना, बघा चहाला आता 10-15 किलोमीटरवरनं कोणी तुमच्याकडे प्यायला येणार नाही चहा. तर तुम्हाला टार्गेट कस्टमर कुठे भेटते, तर अशा लोकेशन्सला माझे म्हणजे जिथं कुणी विचार करणार आहे की इथं चहाचा ब्रँड होऊ शकतो किंवा चहा चांगला चालू शकतो, अशा ठिकाणी माझ्या शाखा आहेत. खूप आतमध्ये म्हणजे जर तुम्ही वावलीत गेलात तर आयविनिया एकदम डोंगराच्या कडेला जिथं रस्ता बंद होतो, स्टॉप होतो, अशा ठिकाणी माझी शाखा आहे. रोहन अभिलाषा खूप आत आहे. लोणीकंदला येताना जिथं आता आपली शाखा आहे तिथं तिथं गाडी कोणी घेत नव्हतं. तिथं आपण गाळा घेतला, तिथे आपण शाखा चालू केली. आवळवाडी रोड असेल किंवा बाहेरचं जरी आपण पाहायला गेलं तर अकलूजला आम्हाला मेन मार्केटला गाळा मिळत होता बस स्टॉपच्या समोर, पण त्याचं रेंट खूप होतं, डिपॉझिट खूप होतं, म्हणून आम्ही आउटसाईड घेतला. पण आज जर तुम्ही पाहिलात तर अख्खं अकलूज ते आमच्या आउटसाईडला चहा प्यायला येतं. हा, माझी रिक्वायरमेंट एक होती की लोकांना फील देता आला पाहिजे, थोडीशी मोकळी जागा पाहिजे, पार्किंग पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे आज जर व्यवसाय करताना. कारण चहा हा गप्पाचा अड्डा आहे. बरोबर. लोक गप्पा मारायला येतात. चहा एक साधन आहे. लोकांना जर ते वातावरण असेल, त्यांना गाडी पार्किंग करायला व्यवस्थित भेटली, थोडस निवांतपणा भेटला, तर लोक आवर्जून तुमच्याकडे चहा प्यायला येतात. तर माझ्या बऱ्यापैकी शाखा ह्या आउटसाईड आहेत आणि जिथं कोणी व्यवसाय करू शकत नव्हतं तिथं आम्ही मार्केट केलं.